पार्किंग दाखवली होती, नंतर त्याने आणि पण बिल्डिंग उभी केली. हा पहिले पार्किंग आता हा रस्ता त्यांनी त्याच्या हिशोबाने त्यांनी त्याची बिल्डिंग बांधली होती. हे बघा इथे काय केलं, आम्ही होतो तेव्हा ओपन होतं. ये दो नाले का इन्होंने फर्जी बनाया है, इसका कोई परमिशन नहीं है. आम्हाला रस्ता कुठून आहे? हे सगळे आता जंगलाचे काही ते गटार. पार्टी गटाराच्या ह्याच्यातून जायचं का आम्ही लोकांनी? एक बिल्डिंग में 32 करोड़ का उसका पार्किंग आने जाने के लिए छोटा बिल्डिंग बनाया, उससे फर्जी बिल्डर हरीश प्रेम ये साहब ने दीवार इन्होंने बड़ी करी, बड़ी रास्ता हम लोग अपने लोगों को परेशान कर रहे हैं. जे कोण रूम मध्ये असतील त्यांना प्रेम आणि बाहेर काढणार. जे कोणी आमच्या रूममध्ये असेल त्यांना आम्ही बाहेर काढून आमच्या घरी आणणार. आज लावूनच जायचं. आम्ही आज जाणारच नाही. हरी सावंत, हरी सावंत, हरी सावंत, हरी सावंत, हरी सावंत, हरी सावंत, हरी सावंत. एक नंबर चोर माणूस आहे तो. चोर माणूस. क्या पूरी समस्या है, क्या चाहिए? समस्या ऐसा है कि ये 2017 में हम लोग ने बिल्डिंग चालू किया था, ये बिल्डिंग का काम H1 H2 का, और ये विथ मटेरियल लॉक एंड की, और ये बिल्डिंग का हम लोग ने पूरा इंटीरियर कंप्लीट किया था. कॉन्ट्रैक्टर है. उसके अगेंस्ट में उसने हमको 19 फ्लैट का पावर दिया है, 19 फ्लैट का पावर रजिस्टर करके दिया है. तो वो फ्रॉड है, वो चीटर है. वो चीटिंग के केस में 4 साल जेल में था. डबल रजिस्ट्री, ट्रिपल रजिस्ट्री, एक फ्लैट का 2-2, 3-3 रजिस्ट्री मारा उसने. तो वो 2022 में छूट के आया. तो हमको क्या बोलता है कि हमने तुम्हारा पावर कैंसिल कर दिया, और हमारा एडवोकेट क्या बोला, जब तक तुम हाजिर नहीं रहेगा तुम्हारा ये पावर कैंसिल नहीं होता है. ये करके उसने जेल में जाने के बाद जितने फ्लैट थे 12 फ्लैट को वो पोजीशन दे रहा है, बाकी हमारे 7 फ्लैट को पोजीशन नहीं दे रहा है. और 12 फ्लैट में भी हमारा क्या है, बैंक का पेमेंट आना बाकी है, तो उसने एनओसी स्टॉप कर दिया है बैंक वालों को बोल के. और ये सब कस्टमर है, हमारे 3-4 कस्टमर आए हैं, और हम लोग को उसने 30,000 रुपया बोला था डेवलपमेंट चार्जेस करके देने का, और वो 2.5 लाख रुपया एक कस्टमर से ले रहा है. वो पेमेंट हमको आना था. हमारे क्या कस्टमर वजह को है कि वो हमने फ्लैट नहीं देने की वजह क्या है? वो बोलता है कि मैं जेल में गया तभी रजिस्ट्री मार मैंने पावर कैंसिल कर दिया बोलता है, और हमारा एडवोकेट बोला पावर कैंसिल होता नहीं है ऐसा. तुमच्याशी त्यांनी असं बसून वगैरे काही चर्चा झाली का? काहीच चर्चा नाही झाली. ते बसून ते फ्लॅटचा पोझिशनचा काहीच चर्चा नाही झाली. तो आम्ही एकदा लॉक मारलं होतं, त्यांनी लॉक वगैरे सगळं तोडलं. आम्ही नारपोली पोलीस स्टेशनला गेलो, मग नारपोलीने काय बोललं, ते हे तुमचं सिव्हिल मॅटर आहे, मग आम्ही नाही करू शकत. मग त्यांनी आमच्यावर हे कोर्ट केस केला. मग आम्ही बिल्डरने मग आम्ही नंतर क्रॉस केस केलाय. हे कोर्टाचा पूर्ण पेपर आहेत, हे कोर्टात केस चालू आहे. पण काय झालंय, ते कस्टमर आपले हैराण झाले, त्यांना पोझिशन पाहिजे. 7 वर्ष झाले. बिल्डरचं नाव काय? बिल्डर हरीश प्रेम सारवंत. हरीश प्रेम सावंत. हा, अजूनही कोर्टात त्याच्यावर भरपूर केसेस आहेत. आणि हे कस्टमर आहे, यांचा फ्लॅट आहे. हे बघा हे दादा काय सांगाल आपण, केव्हा हा फ्लॅट खरेदी केला होता आणि आता आपली काय भूमिका राहील? सर हे काय, हे पूर्ण पॉवर रजिस्टर. हे सगळे हे बघा, हे काही कोणी भाड्याने आणलेली माणसं नाही आहेत. हे आम्ही इथे घाम घालून पैसे टाकलेले आहेत, आणि 7 वर्षाला आम्हाला अजून फ्लॅटच भेटतोय. यांनी हे आम्ही यांच्या भरोश्यावर इथे घेतलं. इंटेरियर यांनी केलं, चांगलं काम केलं. ह्या बिल्डिंगचं फुटिंग पासून या सुनील तिवारी साहेबांनी काम केलेलं आहे. मी स्वतः शाखा प्रमुख आहे. तसं जर वेगळं वळण करायचं आम्ही काही करू, पण आज आम्ही इथे ताबा घेतल्याशिवाय तुम्ही जाणार का? जाणार नाही. 7 साल से परेशान हो रहे, रेंट पे रह रहे, अपना घर होके हमारी प्रॉपर्टी होके हम लोग दूसरी जगह पे रह रहे, तो हमें हमारी प्रॉपर्टी वापस मिलनी चाहिए. और आज हम लोग हमारे रूम में रहेंगे. आज हमें हमारे रूम का ताबा आज चाहिए. कोणी जाणार नाहीये ताबा घेतल्याशिवाय. आज पोलीस राहणारच नाही. आम्ही का रस्त्यावर राहायचं आहे का? आमचे जे ॲडव्होकेट आहे, पेपरच्या संदर्भात ते बोलतील तुम्हाला. ॲडव्होकेट पेपरमध्ये सर या इथे. प्रितेश म्हात्रे साहेब आहेत, हे ॲडव्होकेट आमचे. ते तुमच्याशी बोलतील पेपरचा काय विषय ते. सर या इथे. यांना जी पॉवर होते इकडे आज कोणी जायचंच नाही. तर नेमकं प्रकरण काय आहे? सर्व्हिस तर आपण प्रेक्षकांना सांगाल. बिल्डर हरीश सरवण यांनी यांना जी रजिस्टर पॉवर द्वारे फ्लॅट अलॉट केले होते, त्याद्वारे यांनी हा फ्लॅट सेल केले. आणि कुठल्या प्रकारची पॉवर तोंडी बोलून काही रद्द होत नाही. रद्द होण्यासाठी त्यांना रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन रितसर कॅन्सल करावे लागतं. तसं आजपर्यंत झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे यांना जे अलॉट केलेले फ्लॅट आहे ते त्यांना देणे कायदेशीर बाधिल आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे विकलेले जे कस्टमर आहेत त्यांना फ्लॅट देणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांच्याविरुद्ध आम्ही कोर्टामध्ये तर प्रकरण प्रलंबित आहेच, परंतु त्यांना
आजपर्यंत जो एवढा त्रास मानसिक व आर्थिक त्रास झालेला आहे त्याची भरपाई सुद्धा न भरून येण्यासारखी आहे. त्याच्यामुळं बिल्डर हरीश सरवण हा एक प्रकारचा चिटर माणूस आहे. त्याच्याबरोबर भरपूर प्रकरणं प्रलंबित आहेत. अशा फ्रॉड माणसाने यांच्याविरुद्ध अन्याय केलेला आहे. त्यांना न्याय मिळवून देणे आता आवश्यक आहे. या हमारी पुढची सिर्फ आप लोगों से यही अपील है, कृपया करके हमें हमारे घर तक पहुंचा बस। और आज हम 7 साल से बहुत परेशान हो चुके हैं। या पुढची हमने आपली एक एक पाय जोड़ जोड़ के कैसे कैसे हमने घर बनाए, वो घर में हम नाही रह पा रहे, कोई और रह रहा है, हमें हमारा घर आम्ही ते जे 7 फ्लॅट आहे ताब्यात घ्यायचे ते आम्ही त्याचा लॉक तोडतोय. त्यांनी लॉक लावलंय ते आम्ही आमचा लॉक लावतोय. हम हमारे तरीके से त्याच्या अगोदर पण आम्ही एकदा हे लॉक लावला होता. त्यांनी येऊन तोडला त्याच्या भावाने हरीश सारवांचा. अजूनही 4-5 दिवसा अगोदर आम्हाला कळायला आलाय की पोलीस त्याला शोधतोय. परत त्याचं काहीतरी प्रकरण झालंय बिल्डरला. हा तो फरार आहे. परत तो ऑफिसला पण भेटत नाही. आम्हाला सुद्धा कधी भेटायला येत नाही. तो असा आहे बिल्डर. काय वाटतं याच्या मागे कुठली पार्श्वभूमी आहे का, कुठल्या राजकारण्याचा हात असेल का, काय? राजकारणाचा काहीच हात नाही. तो आहे एक नंबरचा चिटर माणूस. हा तो समोर कधी येत नाही. इथे सीसीटीव्ही लावलाय त्याने कुठेतरी. तो बघतोय फक्त कोण येतोय कोण नाही. मग तो फोन करून त्याच्या भावाला पाठवतोय. हेच चालू आहे त्याचं. आम्ही पोलीस स्टेशनला पण दिलं. हे बघा हे पोलीस स्टेशनचं पण आम्ही अर्जी दिला होता. हे पोलीस स्टेशनची अर्जी आहे, नारपोली पोलीस स्टेशनचं. आणि हा आपला कोर्टाचा पूर्ण पेपर आहे. हे आम्ही काढलाय कोर्टातून. हा कोर्टाचा पेपर आहे. त्याने आमच्यावर केस केलाय आणि आम्ही त्याच्यावर केस केलेला आहे. हे दोन्ही पेपर आहेत. हे आम्ही केलंय त्याच्यावर. दोन्ही केले आम्ही. नक्कीच ताबा घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीये. आम्हाला आज ताबा पाहिजे. नक्कीच आपण या ठिकाणी इथे लॉक लावले. सगळ्या रूमला त्याने लॉक लावून ठेवले. आम्हाला न्याय भेटायला